हॅलो गाईज. आई झाल्यावर स्वतःसाठी वेळ मिळत नाही असं कोणाला कोणाला वाटतं. मला तर वाटायचंच, पण फक्त एक सवय बदलली आणि माझा पूर्ण दिवस बदलला. चला तर मी ते सांगते तुम्हाला कसं. आई झाल्यावर स्वतःसाठी वेळ मिळणं खूप कठीण असतं आणि हे प्रत्येक आईला माहीत आहे. मलाही माझा अभ्यास, माझा वर्कआउट आणि स्वतःसाठीचा वेळच मिळत नव्हता. त्यामुळे माझी स्वतःसाठी खूप अशी चिडचिड होत होती आणि दिवस संपला तरी काहीच केलं नाही असं वाटायचं. म्हणून मग मी एकच केलं की एक माझा छोटासा निर्णय बदलला की मी आज सकाळीपासून 5 वाजेपासून उठायचं मी ठरवलं की 5 वाजताच उठून आपली सुरुवात करायची. उठल्यावर पहिले मग मी स्वयंपाक करून घेतला, कारण एकदा टिफिन रेडी झाला की मग थोडंसं रिलॅक्स असतं. मग पहिले स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर गरम पाणी केलं, गरम पाणी घेतलं आणि मेन म्हणजे माझ्या रिलॅक्स स्पेसजवळ गेली, माझ्या झाडांजवळ गेली. तिथून मी सुरुवात केली. छान सुरुवात केली नेचरपासून, तर जरा फ्रेश वाटलं. मग म्हटलं की जरा आता अभ्यास करूया. मग अभ्यासही केला. मला जवळजवळ 1.5 तास मिळाला अभ्यासाला. 1.5 तासात माझा एकदम छान अभ्यास झाला. थोडासा ब्रेकही घेतला. गॅलरीत मी झाडांना दाणे ठेवते, तर ते दाणे ठेवल्यामुळे छान असे पक्षी येत राहतात. पक्षी येतात तर मला खूप आवडतं. त्या दिवसाची सुरुवात एक छान होते त्यांच्या आवाजाने. अभ्यास झाला, पक्षींना दाणे ठेवून झाले. त्याच्यानंतर वेळ आली होती आता वर्कआउट करण्याची, की आता एक सवय अजून हेल्दी लावायची बॉडीला. मग मी वर्कआउट केला. आज पहिला दिवस होता वर्कआउटचा. म्हणजे मी मागेही करत होती, पण मग एक जो नियम आहे तो मी विसरत होती की कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, जी माझ्याकडून होत नव्हती. तर मी ट्राय केला, वर्कआउट केला आज, की आजपासून डेली आपण करूयात. स्वतःमध्ये बदल आणायचा आहे. स्वतःमध्ये चेंज आणल्याशिवाय होणार नाही, की मनात जी चिडचिड होते ती थांबवायची होती. म्हणून मग म्हटलं की एक छान सुरुवात करूयात आपण. वर्कआउट झाला. परत वर्कआउटनंतर गरम पाणी प्यायले आणि वेळ आली होती आपले 6 उठण्याची. तुम्ही तर व्हिडिओ बघितलेच असेल, तुम्हाला कळालंच असेल की अन्मईला बीचवर पाण्यात खेळण्यात किती मजा येते. पण आज उठल्या उठल्या त्याच्या डोक्यात आलं होतं की त्याला बीचवर जायचं होतं. मग उठल्या उठल्या सांगायला लागला की पप्पा ऑफिसला गेले का, आपण बीचला जाऊ, पप्पांना सांग बीचला घेऊन जाऊ. बीचवर चालले का? बीचवर नाही चाललो भाऊ, ऑफिसला चाललो. घेऊन जाईल. कुठे जायचंय तुला? मग बीचवर घेऊन जातील ना. बीचवर जाऊन काय करशील? पाणी पिशील. आता ब्रश करून घे ना. काय लावलं? बाप्पा. कशाचा आहे? देवाचा बाप्पा आहे. बाप्पा. मग आता देवाची आरती केली, मग देवाचा बाप्पा लावला. रोज इतक्या आनंदात ब्रश करत नाही, पण आज काय झालं होतं काय माहिती. साहेबांना स्वतःच्या हाताने ब्रश करायचा होता. म्हटलं चला आहे चान्स मिळाला तर कर बाबा तू ब्रश. बघा आणि कसा ब्रश करतो. काय लावून दे? मी करून देऊ का? काय करतोय तू? काय काय करतोय? मीटिंग आहे तुझी.
अरे बापरे, काय काम करतो हो. तुझा चष्मा बघू. काम करतोय. हॅलो गाईज, खूप दिवसांपासून मला हे झाड लावण्याची इच्छा होती. फायनली ते मला आज मिळालं आहे आणि ते खूप छान मिळालंय. रूट्स बघू शकता तुम्ही. याच्या आधी मी 2-3 वेळा लावलेले ते झाड, पण कधी जगलं नाही ते. पण ह्यावेळेस मला रूट सहित मिळाले म्हणून मग यावेळेस जगेल असं वाटतंय आणि काळजी पण घेईल मी. आता त्यातले 2-3 लावून देते आणि एक सेपरेट कुंडीत घेते की ते गावाकडे घेऊन जाईल. म्हणजे कसं इथं जरी माझं जगलं नाही तर पुढे मला तिथून मोकळं त्यांच्या मळ्यात कसं शेतात लावलं जातं, तर मग तिथून आणता येईल, मला मागून आणता येईल परत लावायला. हे सर्व उद्योग मला अन्मयला झोपवल्यानंतरच करता येतात, कारण अन्मय जर जागा राहिला तर त्याने आधीच एकतर ती माती बघितली मला आणताना, कारण त्यालाही घेऊन गेली होती, माती घ्यायला गेली तेव्हा त्याचं तेव्हाच चालून गेलं, मम्मा मला माती खेळायला दे ना, माती खेळायला दे ना. त्याला कसं बस झोपवलं, झोपतो उठला की खेळू असं. तर तो झोपलाय तेवढ्या वेळात हे झाड लावून आवरून आणि ठेवून देते. त्याला जर माती दिसली, दुसरं काही नाही, माती खेळू देईल मी, पण खाली फेकून देतो ना तो. पत्र्यांवर जाते, एक तर इथं खाली पत्रे आहेत म्हणून. खरं बघू आता. हे एक या छोट्याशा ह्याच्यात लावते, म्हणजे ते मला घरी घेऊन जाताना गाडीत ठेवायला पण सोपं जाईल. होपफुली हे ते जगवतील. ठेवायला आता जागा कमी पडते, तर आता ही शिफ्ट करून तिकडे ठेवते मी. इग्नोर पसारा गाईज आवरायचा आहे मला. लवकरच आवरेल असं वाटतंय मला, पण बघू. थोडं थोडं पाणी टाकून देते आता. थँक्यू. का बस? मी माती म्हणते खंड म्हणून बोलतो तुम्हाला. काय करतोय तू त्या डब्यामध्ये? का बरं माती टाकतोय? माझ्या टाकायचं होते म्हणून. कधी टाकू का? माती. तू माती का बस सांडली? मला टाकायचं होतं नंतर. मी माती मानते खेळतोय. माती. तू कोण दे? मला टाकायची होती म्हणून. झाड लावण्यासाठी माती घ्यायला गेली तर ती माती आणली अन्मयला माहित होतं ना, तर झोपेतून उठल्या त्याचं चालू होत गेलं, मला माती खेळायला दे. शेवटी काय ऐकलं नाही तो आणि थोडीशी माती काढून दिली त्याला. आता राहिला माती खेळून. काय करतोय? माती खेळतोय मस्त माती खेळतोय. झालं का तुझं आता माती खेळून? नाही. किती माती आहे? एवढी माती आहे. एक शेप बाबाची. काय करतोय तू? माती काढू. माती टाकतोय. शंभू आजी रागवेल माऊ.
नाही. आजी आवाज दिला तुला खालून लगेच. काय? कशी आवाज देते आजी? कोण मग तिकडते धनान्या मी अच्छा गुड म्हणते काय काय अशी काय कोणती नसम ते मग तरी तू खाली माती फेकतो का मग? त्या आजीने पकडून नेलं तुला तर. चिमण्या आता आम्हाला ओळखायला लागून गेल्या आहेत. हे बघा अन्मय इथंच आहे, मी पण इथंच आहे, तरी पण थांबल्यात बिचाऱ्या. जीव तर लावून बघा एकदा या मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना. आपण जितका जीव लावू ना ते तितके अटॅच पण होतात आपल्यासोबत. आता बघाच ना, मी रोज त्यांना दाणे ठेवते, पाणी ठेवते, त्यांना हळूहळू आता आमची सवय होते. तर ते थोडेसे आता आमच्यासोबत आम्ही असतानाही येतात तिथे, त्यांचे खातात आणि जातात. ए शंभू, चिमणी बघ, ते बघ कसे तांदूळ खाते. शंभू नको खाऊ दे त्यांना, भूक लागली ना. याने उडवून दिल्या आता. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अन्मय विथ मॉम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय. बाय.